भारत और न्यूजीलैंड के बीच पहला टी20 अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच आगामी 21 जनवरी को नागपुर के जामठा स्थित वीसीए स्टेडियम में खेला जाएगा। इस अवसर पर संभावित यातायात जाम को देखते हुए नागपुर नगर पुलिस की यातायात शाखा ने विशेष यातायात एवं पार्किंग योजना तैयार की है। पुलिस उपायुक्त लोहित मतानी ने जानकारी देते हुए बताया कि मैच के दिन आम नागरिकों को यातायात असुविधा न हो, इसके लिए वाहनों के प्रवेश, निकास और पार्किंग के लिए पूर्व निर्धारित मार्ग तय किए गए हैं। उन्होंने क्रिकेट प्रेमियों से अपील की है कि वे केवल निर्धारित मार्गों का ही उपयोग करें और अपने वाहन तय पार्किंग स्थलों पर ही खड़े करें। साथ ही यातायात जाम से बचने और समय की बचत के लिए मेट्रो का अधिक से अधिक उपयोग करने का आग्रह भी किया है। नागपुर से राजेंद्र पाठक की रिपोर्ट। जय हिंद, मी लोहित मतानी, पोलीस उपायुक्त वाहतूक नागपूर सिटी। हे 21 जानेवारीला जे इंडिया न्यूझीलंडच्या इंटरनॅशनल मॅच आहे VCA जामठामध्ये, त्यासाठी जे व्हेकल्स नागपूर शहरावरून येणार आहेत त्यांना NCI कटिंगवर NCI कडे त्यांना टर्न घ्यावा लागेल आणि नंतर त्या रोडवर एक मौली नगरी आहे। मौली नगरीवरून जर त्यांनी लेफ्ट घेतला तर त्यांच्यासाठी 4 व्हीलर आणि 2 व्हीलरसाठी वेगवेगळ्या पार्किंग स्पेसेस आहे। त्यामध्ये D1 पार्किंग आहे जे 4 व्हीलरसाठी आहे, D2, D3, D4, D5 आणि त्याच्या समोर एक बी म्हणून 4 व्हीलर पार्किंग आहे। आणि जे स्कूल बसेस येणार आहे त्याच्यासाठी NCI चे समोर एक यू टर्न आहे, ते तिथून यू टर्न घेतील आणि एक स्कूल बसची पार्किंग गेट नंबर 13 चे समोर ठेवलेली आहे, तिथे ते पार्किंग करणार। आणि जे VCA चे मेंबर्स आहेत ते पण NCI चे समोर यू टर्न घेऊन हे रूट घेणार आहे आणि गेट नंबर 13 वरून एंट्री करणार आहे। याच्यासाठी जामठा टी पॉइंट वरून कोणाला अलाउड नाही आहे येणार, कारण ते मोठा कंजेशनचा पॉइंट आहे। तिथून फक्त प्लेयर्स आणि अंपायर्सची गाडीला अलाउ केला जाईल। आणि जे लोक जामठा टी पॉइंट क्रॉस करणार आहेत त्यांच्यासाठी एक बेलास कटिंगचे समोर एक अल्ट्राटेकची पार्किंग आहे, ते तिथे पार्क करून त्यांच्यासाठी फीडर बस सर्व्हिसेस अवेलेबल केलेली आहे। आणि जे लोक वर्धा, बुट्टीबोरी आणि तिथून येणार आहेत त्याच्यासाठी एक ब्रह्मकुमारीची पार्किंग आहे, जे F म्हणून पार्किंग आहे, तिथे ते 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पार्क करू शकतात। आणि तिथून पण फीडर बस सर्व्हिसेस चालू केलेली आहे। आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही जे मेट्रो आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करा, कारण हे जे रूट आहे जे कंजेस्टेड रूट आहे आणि तुमच्यामुळे कंजेशन होणार नाही, त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करा, तुमचा पण वेळ वाचणार। यासाठी जामठा टी पॉइंट आम्ही अगोदर सांगतो, जामठा टी पॉइंट वरून कोणीही काही एंट्री होणार नाही आहे। यासाठी जे दुसरे लोक आहे जे मॅचला येणार नाही पण हे रूटचा ते वापर करणार आहे, त्यासाठी आम्ही फक्त एवढी सूचना देतो की 21 जानेवारीला संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आणि नंतर जेव्हा मॅच समाप्त होणार आहे 10 ते 11:30 पर्यंत काहीतरी या रूटमध्ये कंजेशन होऊ शकतात। जर पॉसिबल असेल तुम्ही या रूटला अवॉइड करा। धन्यवाद।